बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा श्री निवास यशवंत कुलकर्णी यांची ही बैल आहेत, घरच्या गायीची आहेत आणि 71 सालापासून ही त्यांची घरची दावण आहे. म्हणजे एकही बैल आतापर्यंत त्यांना विकत घेतलेला नाही. ते स्वतः वकील आहेत. त्यांचे मधवे बंधू ते फॉरेस्ट अधिकारी आहेत आणि एक आहेत ते शेती करतात. तर हा बैल साधारण 23 वर्षाचा बडावा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यानं बावधनच्या बगाडामध्ये काम केलेलं आहे आणि घरचा आहे मेन म्हणजे तो. अप्रतिम असा. आता त्याचं वय जास्त झालंय, त्याला उठाय त्रास येतोय, त्याचं गुडघं सुचतात. पण पहिला एक बैल त्यांच्या दावणीवर मरण पावला. तो गेल्या महिन्यात त्यांचा घरचाच होता. त्याचंही वय जास्त होतं, त्यालाही उठता बसता त्रास होत होता आणि त्याचं निधन झालं गेल्या महिन्यात. आणि हाही बैल 23 वर्ष त्याला पूर्ण झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने संगोपन ते करतात आणि घरची कामं ही बैल करत असतात आणि घरची मेन बैल आहेत. हा साधारण आता 10-11 वर्षाचा पडाव आहे, 7-8 आणि हा घरच्या गाईचाच आहे. हा 3-4 वर्षाचा खोंड आहे. अजून काय बडावलं नाही, पण घरचीच ही त्यांची बैल पहिल्यापासूनच त्यांच्या वडिलांच्या पासून असेल. 71 सालापासून ते सांगतात की आमची घरची ही दावण आहेत, घरची बैल आहेत. तर अशा पद्धतीनं बघा, आता 23 वर्षाचा आपण मार्क आहे, मालक एका दावण सोडतोय. पहिल्या काळामध्ये सर्व सांगतात लय बैल मोठी होती, काय नाही, गावठी बैल होती पहिल्या काळात. 72 नंतर लय मोठी बैल होत नव्हतीच, घरचीच बैल गावठी असायची, ती ह्या जातीतली बैल असायची. त्याला डोळ्याला काहीतरी इजा झालेली. तर ह्या बी बैलानं चांगलं धुरीमध्ये 11 धुऱ्या ओढलेल्या आहेत. काका सांगतात आम्हाला बगाडाचा इतिहास त्यांचा खूप आहे आणि त्यांचं मार्गदर्शन बी आपल्याला वरच्यावर होतं गावातलं बऱ्यापैकी. त्यांच्या वडिलांना श्री यशवंत बापूराव कुलकर्णी राहणार बावधन यांना भैरवनाथाला नवस केला होता. भैरवनाथाचा आहे हा मंडप, सभा मंडप होण्यासाठी भैरवनाथाला नवस केला की तो मंडप पूर्ण व्हावा किंवा करावा, अशा पद्धतीने नवस केला आणि नवस 71 साली केला, 70 साली केला आणि 71 साली त्यांच्यावर बगाड आलं. तर अशी श्रद्धा असणारी माणसं बावधनमध्ये खूप आहेत आणि आपण तो दाखवण्याचा, दावणी दाखवण्याचा, त्यांच्या दावणी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. बरेच आपण माहिती घेणार आहोत की चांगल्या पद्धतीची बैल ह्या बावधन गावात पण घरची बैल आहेत हे दाखवण्याचं आमचं एक उद्दिष्ट आहे. घरच्या गायची गाय आहेत त्यांच्याकडं, त्यांची ही बैल घरच्या गायची आहेत.